हास्याचा धमाका यूट्यूब चॅनेलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे। नमस्कार मंडळी, आपण पाहूया मजेशीर जोक्स। दररोज रात्री भीष्म पितामहासारखी लवकर उठायची प्रतिज्ञा करून झोपतो, पण सकाळ झाली की कळतच नाही की कुठून तरी कुंभकर्णाचा आत्मा अंगात शिरतोय। हे माणसं पण नवरात्र आले की 9 दिवस जय दुर्गा असे जयघोष करत राहतात आणि नवरात्र संपली 10व्या दिवशी हे मुर्गा असं करतात। काही धाडसी महिलांनी मद्यपानाची दुकानं बंद केली। यावर भडकलेल्या एका मद्यप्रेमीची प्रतिक्रिया, माझं असं म्हणणं आहे की आता पुरुषांनी पण सर्व ब्युटी पार्लर बंद करण्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे, जेणेकरून महिलाचाही खरा चेहरा जगासमोर आला पाहिजे। म्हण्या, साहेब तुम्ही लग्न झालेल्या पुरुषांनाच कामावर का ठेवता? साहेब, कारण त्यांना अपमान सहन करण्याची सवय झालेली असते आणि त्यांना घरी जायची घाई नसते। जन्य, जर प्रेम आंधळ आहे तर लग्न काय आहे? म्हण्या, लग्न डोळ्याचे ऑपरेशन आहे, सर्वांचे डोळे उघडतात। म्हण्या, बॉस माझा पगार वाढवा, आता माझं लग्न झालं आहे। बॉस, ऑफिसच्या बाहेर होणाऱ्या दुर्घटनांना आम्ही जबाबदार नाही। भिकारी, फक्त 2 रुपयाचा प्रश्न आहे बाई। बाई, विचारा कदाचित मला येतोय का बघू। भिकारी, अजून धक्क्यातून सावरलं नाहीये। एक ग्रस्त आपल्या 4 वर्षाच्या मुलाला डॉक्टरकडे घेऊन गेले। म्हणाले, ग्रस्त, माझ्या मुलाने चावी गिळली आहे। डॉक्टर, त्यांनी चावी गिळून किती वेळ झाला? ग्रस्त, 10 दिवस झाले असतील। डॉक्टर, काय 10 दिवस? इतक्या दिवसानंतर माझ्याकडे आणताय? ग्रस्त, इतके दिवस आमच्याकडे डुप्लिकेट चावी होती। एकदा तुरुंगातला एक कैदी 10 वर्षांनंतर तुरुंगातून पळून जाण्यात यशस्वी होतो। पोलीस त्याला शोधण्याच्या मागे लागले। कसा बसा लपत छपत एकदाचा तो घरी पोचला। कैद्याच्या बायकोने दरवाजा उघडला। कैद्याची बायको, काय हो, टीव्हीवर दाखवत होते तुम्ही 8 तासापूर्वी पळून गेलायत, कुठे होता तितक्या वेळ? कैदी पुन्हा तुरुंगात पळून गेला। एकदा एका गावात तलाठ्याच्या मागं कुत्रा लागतो। तलाठी सगळ्या गावातनं पळून आल्यावर एका झाडावर चढतो आणि कुत्र्याला म्हणतो, साल्या, तुझ्याकडे गुंठाभर जर जमीन असती ना तर तुला समजलं असतं कुणाशी पंगा घेतला ते। विवेक, तू आत्ता पडलास का? सचिन, नाही रे, जमिनीशी गळाभेट घेत होतो। विवेक, मग तू रडत का होतास? सचिन, कारण तो भावनिक क्षण होता। शिक्षक वर्गात गुरुत्वाकर्षण शिकवित असतात। शिक्षक, पाण्यात दगड फेकल्यानंतर तो का बुडतो? एक विद्यार्थी, खूप सोपा आहे, कारण दगडाला पोहता येत नाही। बायको, ऐका, आजपासून मी तुमच्याशी बोलणार नाही। नवरा, वा, म्हणजे मोबाईलला फ्री टू नॉट डिस्टर्ब मोड मिळाला। जर आपल्याकडे पैसा असेल तर सगळे म्हणतात हम साथ साथ है, आणि जर आपल्याकडे पैसा नसेल तर म्हणतात हम आपके है कौन। मराठी भाषेचा शृंगार। मासा आणि माशी यांचा परस्पराशी काही संबंध नाही, पण शब्दांची गंमत अशी की माशाला स्त्रीलिंगी शब्द नाही आणि माशीला पुल्लिंगी शब्द नाही। त्यात ही गंमत अशी की हे दोघेही कोळ्याच्या जाळ्यात अडकतात, पण त्या दोन्ही कोळ्याच्या एकमेकांशी काही संबंध नाही। याशिवाय आणखी एक गंमत म्हणजे माशाची आमटी आवडीने खाणारे आणि आमटीत माशी पडली तर आमटी फेकून देणार, असा
आणि माशी. मासा आणि माशी काही संबंध नाही. गाडीतलं पेट्रोल संपलं आहे. आत्ता गाडी पुढे जाणार नाही. काही हरकत नाही. गाडी रिव्हर्स गिअरमध्ये टाक. घरी परत जाऊ. शिक्षक, सांग बघू, पती पत्नीमध्ये शांतता कशी राहते? गण्या, सर, शांतता ठेवायची असेल तर पतीने हो ग आणि पत्नीने ठीक आहे एवढंच बोललं पाहिजे. तर मंडळी, तुम्हाला माझे मजेशीर जोक्स आवडले असतील तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.